स्क्वेअर रूट 9216. तर आता स्क्वेअर रूट करताना आपल्याला काय करायचं, 1चा स्क्वेअर 1, तर बघा आपल्याला स्क्वेअर रूट करताना 9216चा स्क्वेअर रूट करताना आपल्याला 1 पासून ते 9 किंवा 10 पर्यंतचे स्क्वेअर आपण लिहून घेतले आहे. तर मग या ठिकाणी आपल्याला ह्या नंबरला 9216, तर बघा आपल्याला या ठिकाणी पेअर बनवायचे, 2चे पेअर बनवले. तर याच्यानंतर आपल्याला 92 कशाच्या नंबरमध्ये येतो, तर 100 आणि यांच्यामध्ये आपल्याला हा नंबर मिळतो आहे. पण आपण या ठिकाणी बघा 92पेक्षा 100 जास्त होतो, म्हणून आपण काय करणार, 81 म्हणजेच आपल्याला 9ने डिवायडेड करणार. 9 9 जा 81, तर 9ने भाग गेला, 9 9 जा 81 मायनस 81, आणि हाच 9 याच्यामध्ये परत ॲड करायचा आहे. तर 9 ॲड 9 म्हणजेच प्लस करायचा आहे. 9 ॲड 9 18. त्याच्यानंतर 92 मायनस 81, 2मधून 1 गेले, मायनस 1 1, 9 8 मायनस 8 1, आन्सर आलेला आहे 11. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, दोघं पेअर आपल्याला खाली घ्यायचे आहे, म्हणजे दोघं नंबर, ही जी पेअर आहे पुढची आपली, तर ती आपल्याला खाली घ्यायची आहे. तर 1 आणि 6 आपण हा नंबर खाली घेतला, डाऊन केले दोघं नंबर, तर आपल्याकडे 1116 नंबर तयार झाला. तर याच्यातला आपला शेवटचा नंबर आपल्याला फाइंड करायचा आहे. तर शेवटच्या नंबरमध्ये 6 दिसतो आहे, तर 6 आपल्यामध्ये कशामध्ये येतो, 4 4 जा 16, 4 मिळाला म्हणजेच आपल्याला काय मिळाला, 4 मिळाला म्हणजेच आपल्याला 6 मिळाला. 4 आणि 6 काय होतात, 10, मेक 10, तर 10मध्ये कन्वर्ट होतात. मग 4चा फ्रेंड 6. मग आता आपल्याला ह्या नंबरवरती 18 नंबरवरती असा नंबर ठेवायचा की जेणेकरून आपलं मल्टिप्लिकेशन हे आलं पाहिजे. तर मग आपण जर 4 ठेवला तर 184 इंटू 4, तोच नंबर 4 घ्यायचा, 184 इंटू 4, आणि 1818 घेतला परत, 1818, आणि त्याच्यावरती हा 6 ठेवायचा आणि तोच नंबर 6 घ्यायचा. तर आपल्याला जर वाटत असेल की 4ने मल्टिप्लिकेशन आपलं कमी येणार आहे, पण 6ची संख्या मोठी आहे, तर आपलं मल्टिप्लिकेशन तर आपण डायरेक्टली 6 घेऊन बघू, पण आपण दोघं नंबर घेऊन बघू. जो नंबर मॅच होईल तो नंबर आपल्याला इथे लास्टला त्याचं डिव्हिजन आपण ते लिहिणार आहोत. तर बघा 4 1 जा 4 0 4, 4 8 जा 32, आणि 4 4 जा 16, म्हणजेच काय आन्सर आलं आपलं 736. तर आपला आन्सर या ठिकाणी 1116 आहे. आता या ठिकाणी आपण नंबर घेणार आहोत, 6 1 जा 6,